रामराम मंडळी, आपल्या आपण यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवा दिवस नवा विषय. मित्रांनो, आपण आज एका नव्या विषयाला आपण स्पर्श करणार आहोत. तो म्हणजे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा रस्ता. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, परंतु रस्त्यांचे आपण ज्या नियमित वापरात घेतो अशा रस्त्यांचे ढोबळमानाने 9 प्रकार मोडतात. आणि त्यातला पहिला प्रकार म्हणजे आपण आपल्या शेतात जात असलेली पाऊलवाट, दुसरा शेतरस्ता, शिवरस्ता, इतर ग्रामीण मार्ग, प्रमुख प्रमुख ग्रामीण मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, विशेष महामार्ग, एक्सप्रेसवे म्हणजे सुपरफास्ट असलेले वे, शिवाय 2 राज्यांना सध्याच्या आताच्या काळात जे नवीन रस्ते होत आहेत ते म्हणजे 6 पदरी 8 पदरी आंतरराज्यीय महामार्ग, जे विशेष महामार्ग. यातले पाऊलवाट आणि शेतरस्ता हे 2 रस्ते हे महसूल विभागाशी निगडीत आहेत. तर बाकीचे रस्ते इतर ग्रामीण मार्ग असेल हे जिल्हा परिषद या संस्थेशी निगडीत आहे. तसंच प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्य मार्ग हे राज्य शासनाच्या बांधकाम विभागाशी संबंधित आहे. तर राष्ट्रीय महामार्ग आणि विशेष महामार्ग हे भारत सरकारच्या अखत्यारीत येत असतात. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, परंतु एक आपल्याला माहिती असेल म्हणून मी तुम्हाला सांगतो या भागामध्ये, की आपल्या शेतात जाणारी पाऊलवाट, जिला पायवाट म्हणतो किंवा पाऊलवाट म्हणतो, जी शासनाच्या दरबारात नोंद असेल, या पाऊलवाटीची रुंदी 2.5 मीटर म्हणजे 8.5 फूट इतकी रुंद पाऊलवाट असते. शेतात जाणारा जो गाडीवाट म्हणतो आपण, ही गाडीवाट ही 5 ते 6 मीटर रुंद म्हणजे साधारण 16 ते 21 फूट रुंद इतक्या रुंदीची तिची शासकीय दप्तरामध्ये नोंद असते. आणि जो ग्रामीण मार्ग जो जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असतो, हा जो ह्या एका गावातून दुसऱ्या गावात जाणार असेल किंवा शिवरस्ता असेल, हे साधारण 7.5 मीटर रुंदीचे म्हणजेच 25 फूट रुंदीचे रस्ते ग्रामीण मार्ग असतात. इतर ग्रामीण मार्ग ज्याला म्हणतो आपण, ते ग्रामीण मार्ग सुद्धा किमान 9 मीटर रुंदीचे म्हणजे तब्बल 30 फूट रुंदीचे रस्ते असतात आणि याची अधिकृत नोंद शासन दरबारी असते. मित्रांनो, प्रमुख जिल्हा मार्ग ज्या रस्त्यावर आपण बघतो, जिथं प्रमुख जिल्हा मार्ग लिहिलेलं असतं, जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत, असे प्रमुख जिल्हा मार्ग हे साधारण 12 मीटर रुंदीचे म्हणजे 40 फूट रुंदीचे रस्ते असतात. आपल्या परिसरात तालुक्यातून जाणारा राज्य मार्ग जो असतो, ज्याला स्टेट हायवे SH म्हणून ज्याची नोंद असते, हे रस्ते साधारण 18 मीटर रुंदीचे म्हणजे 60 फूट रुंदीचे हे रस्ते असतात. राष्ट्रीय महामार्गाचा जर विचार केला तर राष्ट्रीय महामार्ग जर 2 पदरी राष्ट्रीय महामार्ग असेल तर तो 30 मीटर म्हणजे 100 फूट रुंदीचा असतो आणि 45 मीटर म्हणजे 150 फूट रुंदीचा असतो. आणि जिथं 2 पदरी असेल तिथे 100 फुटाचा म्हणजे 30 मीटरचा असतो. जिथं 4 पदरी असेल तिथं 45 मीटर म्हणजे 150 फूट रुंदीचे हे महामार्ग असतात. आणि या सर्वांची नोंद शासन दरबारात असते. ही अधिकृत माप आहेत. आणि म्हणून आपण जर ठिकठिकाणी जर बघितलं तर ह्या रस्त्याचे खूप अरुंद झालेले, परंतु खऱ्या अर्थानं रेकॉर्डमध्ये हे इतक्याच रुंदीचे असतात. आणि आपल्या सर्वांची गरज आहे ती की इतक्याच मापाचे रस्ते आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि शासन स्तरावर याचा आपण सामान्य नागरिकांनी, जनतेनं याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि ह्या रस्त्याच्या माध्यमातून काय काय फायदे सामान्य जनतेला, शेतकऱ्याला आणि ग्रामीण भागातील असो किंवा शहरातील असो वाहनधारकांना काय काय फायदे होतात, याचा विषय आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तोपर्यंत ह्या व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुढच्या व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा भेटू. राम राम.